जय भीम मित्रांनो, मी राहुल कुमार आपलं सर्वांचं स्वागत करतो आज बहुजन संघटकच्या यूट्यूब आणि फेसबुक चॅनलवर। आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित हा ग्रंथ रोज वाचत आहोत। मागील भागात आपण बघितले होते की सिद्धार्थ गौतमाला जी गृहत्यागाची किंवा देशत्यागाची जी शिक्षा मिळाली होती ती त्याने आपल्या आईवडिलांना सांगण्यासाठी आणि त्यांची आज्ञा घेण्यासाठी तो त्यांच्याकडे गेला आणि त्यांच्याकडून ती आज्ञा घेतली। त्याचबरोबर त्याने यशोधरेची सुद्धा आज्ञा घेतली आणि ती आज्ञा घेत असताना यशोधरा सिद्धार्थाची जी पत्नी आहे ती अतिशय धैर्यशील आणि शौर्यवान अशी आहे। ती सिद्धार्थाला म्हणते की जर तुम्ही आम्हाला सोडून वनात जंगलात जात आहात तर तुम्ही अशा नव्या मार्गाचा शोध लावा, असा जीवन मार्ग शोधा की जो जगासाठी कल्याणकारी ठरेल, कल्याणकारी असेल। आणि सिद्धार्थ गौतमाला यशोधराच्या या वाक्यातून आपल्याला वनात जाऊन काय करायचे आहे याची दिशा मिळते। म्हणजे सिद्धार्थ हा नुसतं प्रवचन घेणार होता, त्याला पुढे काय करायचं याबद्दल म्हणजे आतापर्यंत तरी कोणती तरी अशी ठळक माहिती दिसत नाही, परंतु यशोधरेच्या या वाक्यातून सिद्धार्थाला जंगलात जाऊन काय करायचं, वनात जाऊन काय करायचं, काय मिळवायचं आहे याची एक दिशा या निमित्ताने आपल्याला दिसते। म्हणजे यशोधरा ही खऱ्या अर्थानं सिद्धार्थाला दिशा दर्शवणारी वाक्य त्या ठिकाणी बोलते आणि त्याला प्रवज्जा घेण्यास प्रेरणा देते। आता पुढे काय होते त्याबद्दल आपण वाचन करूयात। सिद्धार्थाने विचार केला की कपिलवस्तूतच आश्रम असलेल्या भारद्वाजाकडे जाऊन प्रवज्जा घ्यावी। त्यानुसार तो दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी उठला। त्याने आपल्या आवडत्या कंथक घोड्यावर स्वार होऊन आपला सेवक छन्न याला सोबत घेऊन आश्रमाकडे प्रयाण केले। जसा तो आश्रमाजवळ आला तसा स्त्री पुरुषांचा मोठा समुदाय आश्रमाच्या प्रवेशद्वाराजवळ त्याच्या स्वागतासाठी उभा असल्याचे त्याला दिसले। समुदाय जणू काही नवागत नववधूचे स्वागत करीत आहे असे भासत होते। जेव्हा तो जनसमुदाय निकट पोचला तेव्हा जनसमुदायाचे नेतृत्व आश्चर्याने विस्फारले। न उमललेल्या कमला समान दोन्ही कर जोडून समुदायाने त्याच्या स्वागताचे आपले कर्तव्य पार पाडले। समुदाय त्याला चहूबाजूंनी वेढून उभा राहिला। त्यांची हृदये भावनांनी उचंबळून आल्याचे जाणवत होते। समुदाय जणू स्थिर पण प्रेमासक्त नेत्रांनी त्याचे प्राशन करून त्याला आत्मसात करू इच्छित होता। तो आपल्या दिव्य लक्षणांनी युक्त आणि जन्मजात अलंकारांनी अलंकृत असल्याने काही युवतींना कामदेवाचे प्रतिरूपच वाटला। काहींना त्याचे राजबेंडे रूप पाहून आपल्या अमृतमय किरणांची वर्षा करीत चंद्रमाच पृथ्वीवर अवतरला असेही वाटले। काही ललना त्याच्या सौंदर्याने वशीभूत होऊन अशा आविर्भावात उभ्या होत्या की त्याला आपल्यात सामावून घेतील। त्या एक दुसरीकडे कटाक्ष टाकून दीर्घश्वास घेत होत्या। अशा प्रकारे त्या कोमलांगी स्थिर पण भावपूर्ण नेत्रांनी त्याचे प्राशन करीत होत्या। त्या अबोल अस्मित उभ्या होत्या आणि त्याच्या प्रवज्जा घेण्याच्या निर्णयाच्या दिग्भात होऊन विचार करीत होत्या। परिश्रमपूर्वक त्याने त्या समुदायातून मार्ग काढला आणि प्रवेशद्वारातून आश्रमात प्रवेश केला। शुद्धोदन आणि प्रजापतीची त्याच्या प्रवज्जा प्रसंगी उपस्थिती सिद्धार्थाला आवडली नाही। त्याला जाणवत होते की हा दुःख भार त्यांना सहन होणार नाही, परंतु त्याला माहीत होण्यापूर्वीच ते आश्रमात पोहोचले होते। आश्रम परिसरात प्रवेश केल्याबरोबर जनसमुदायात त्याला आपल्या मातापित्याचे दर्शन झाले। मातापित्याला पाहिल्यावर प्रथम तो त्यांच्याकडे गेला आणि त्याला आशीर्वाद द्यावेत अशी त्याने विनंती केली। ते दुःख भावनांनी एवढे अभिभूत झाले होते की त्यांच्या मुखातून शब्द फुटत नव्हते। ते विलाप आणि विलापच करीत राहिले। त्यांनी त्याला आपल्या हृदयाशी घट्ट आलिंगन दिले आणि त्याच्यावर अश्रूंचा अभिषेक केला। छन्नाने कंथकाला आश्रम परिसरातील एका वृक्षाला बांधले आणि तो उभा राहिला। शुद्धोदन आणि प्रजापती यांच्या अश्रुपूर्ण मुखमुद्रा पाहून त्यालाही आपल्या भावना आवरणे कठीण झाले। तोही विलाप करू लागला। महत्प्रयासाने सिद्धार्थाने स्वतःला मातापित्याच्या प्रेमपाशातून मुक्त केले। तो छन्न ज्या ठिकाणी उभा होता तेथे गेला। त्याने आपले अलंकार व
वस्त्रप्रावरणे परत नेण्यासाठी छन्नाच्या स्वाधीन केले. नंतर त्याने आपले मुंडन केले. प्रवज्येकरिता आवश्यक अशी वस्त्रे व भिक्षापात्र त्याचा चुलत भाऊ महानाम याने सिद्धार्थाला प्रदान केली. सिद्धार्थाने ती धारण केली. अशा प्रकारे स्वतःला परिव्राजकाच्या जीवनासाठी सिद्ध केल्यानंतर तो भारद्वाजाकडे गेला आणि त्यांनी त्याला विधिवत प्रवज्जित करून घ्यावे अशी विनंती त्याने केली. भारद्वाजाने आपल्या शिष्यांसहित प्रवज्जेकरिता आवश्यक विधी पार पाडले आणि सिद्धार्थ गौतम विधिवत परिव्राजक झाल्याचे त्याने घोषित केले. सिद्धार्थाने शाक्य संघाला 2 अभिवचने दिली होती. एक म्हणजे प्रवज्जा स्वीकारणे आणि दुसरे म्हणजे अविलंब देशत्याग करणे. या दोन्ही अभिवचनाची त्याला आठवण होती. म्हणून सिद्धार्थ गौतमाने प्रवज्जा विधीचा सोहळा संपल्यावर अविलंब देशत्यागासाठी प्रवास आरंभिला. पुढे काय होतं? आश्रमात एकत्रित झालेला जनसमुदाय खूप मोठा होता, कारण गौतमाच्या प्रवज्जेला निमित्त ठरलेली परिस्थिती असामान्य होती. राजपुत्राने आश्रमाबाहेर पाऊल ठेवले तसा जनसमुदाय त्याचा अनुगामी झाला. त्याने कपिलवस्तूचा निरोप घेतला आणि अनोमा नदीच्या दिशेने वाटचाल आरंभिली. मागे वळून पाहता त्याला असे दिसले की जनसमुदाय त्याच्या मागोमाग येतोच आहे. तो थांबला आणि जनसमुदायाला उद्देशून म्हणाला, बंधू आणि भगिनींनो, माझे अनुगामी होऊन काहीही लाभ होणार नाही. मी शाक्य आणि कोलीय यांच्यातील वाद मिटविण्यात असफल ठरलो आहे. जर तुम्ही दोन्ही पक्षातील विवाद मिटविण्यासाठी जनमत जागृत करू शकलात तर कदाचित हा वाद मिटविण्यात तुम्हाला यशही येईल. म्हणून तुम्ही माघारी वळणेच योग्य होईल. त्याची प्रार्थना ऐकून जनसमुदाय परत फिरला. शुद्धोधन आणि गौतमी सुद्धा आपल्या राजप्रसादात परत आले. गौतमीला सिद्धार्थाने त्यागलेले वस्त्रालंकार पाहणेही दुष्कर झाले. त्या वस्त्रालंकारांना तिने पद्मसरोवरात विसर्जित केले. सिद्धार्थ गौतमाने प्रवज्जा ग्रहण केली तेव्हा तो 29 वर्षाचा होता. लोकांनी त्याची प्रशंसा केली आणि त्याच्याविषयी हळहळी व्यक्त केली. लोक म्हणत, तो शाक्य पहा, तो श्रेष्ठ कुलोत्पन्न आहे, तो श्रेष्ठ मातापित्याचा पुत्र आहे, तो अन्नधान्य संपन्न आहे, तो ऐन यौवनाच्या भरात आहे, तो शील, सौंदर्य आणि बुद्धिमत्ता यांचा मूर्तिमंत आदर्श आहे, तो वैभवात वाढला आहे. त्याने पृथ्वी तलावर शांतता नांदावी यासाठी मानवाच्या कल्याणासाठी आपल्या बांधवांशी संघर्ष केला. तो पहा शाक्य कुमार, त्याने बहुमतापुढे समर्पणाऐवजी स्वेच्छेने दंड भोगण्याची सिद्धता केली. हा दंड म्हणजे वैभवातून दारिद्र्यात पदार्पण, सुखसंपन्नतेऐवजी भिक्षेवर जीवनायापन, गृहस्थाऐवजी गृहविहीन अवस्था. अशा प्रकारे ज्याची काळजी घेणारे कोणी नाही असा तो एकटाच निघाला. या जगात असे काहीही नाही ज्याला तो आपले म्हणू शकेल. त्याची कृती म्हणजे स्वेच्छेने केलेला महानतम त्याग होय. त्याची ही कृती शौर्य आणि धैर्याचे प्रतीक होय. त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही, म्हणून तो शाक्य मुनी किंवा शाक्यसिंह या संज्ञेस पात्र आहे. म्हणून तो शाक्य मुनी किंवा शाक्यसिंह या संज्ञेस पात्र आहे. किती मोठं वाक्य आहे, लक्षात घ्या. शाक्य कुमारी क्रिशा, गौतमीचे शब्द किती खरे आहेत. सिद्धार्थाच्या संदर्भात ती म्हणते, खरेच धन्य ती माता, धन्य तो पिता ज्याच्या पोटी असा पुत्र जन्माला आला, आणि खरेच धन्य ती भार्या जिला असा पती लाभला. आणि अशा प्रकारे सिद्धार्थ गौतमाची प्रवज्जा आणि त्याचा जो प्रवास हा सुरू झालेला दिसतो आपल्याला. पुढे काय होतं? छन्नाने सुद्धा कंथकासह परत जावयास हवे होते, परंतु त्याने परत जाण्यास नकार दिला. त्याने तो कंथकासह अनोमा नदीच्या काठापर्यंत सिद्धार्थाला सोबत करणार आणि तेथून निरोप घेणार असा आग्रह धरला. छन्नाचा आग्रह एवढा प्रभावी होता की गौतमाला त्याचा स्वीकार करावाच लागला. शेवटी तो अनोमा नदीच्या काठावर पोहोचले. नंतर छन्नाकडे वळून सिद्धार्थ म्हणाला, प्रिय मित्रा, माझ्या पाठोपाठ येथपर्यंत येण्याचे तुझी माझ्याप्रती ही निष्ठा स्पष्ट होते. तुझ्यासारख्या सेवकाने माझ्याप्रती ही निष्ठा, ही प्रेम व्यक्त करून माझे हृदय जिंकले आहे. मी तुला तुझ्या सेवेचे कोणतेही पारितोषिक देण्यास
असमर्थ असलो तरीही माझ्या प्रतीच्या तू व्यक्त केलेल्या उदार भावनांनी मी प्रसन्न झालो आहे. विपत्ती समयी आपले आप्त स्वकीयही परक्यासारखे वागतात. ज्यांच्यापासून उपकाराची किंवा पारितोषिकाची किंवा मदतीची अपेक्षा असते त्यांच्याप्रती कोण उदार असणार नाही. कुटुंबाच्या हितासाठी मुलाचे पालन पोषण केले जाते. आपले भविष्य सुरक्षित राहावे म्हणून पुत्र पित्याचा आदर करतो. काही अपेक्षा असतात म्हणून जग उदारता दाखवते. याचा अर्थ या जगात निर्हेतुक आणि निस्वार्थी असे काहीही नाही. याला एकमेव अपवाद म्हणजे तूच. हा घोडा घे आणि माघारी जा. राजाचा वात्सल्यपूर्ण पितृहृदयी स्नेह आणि आत्मविश्वास अविचल असेल तरीही राजाला त्याचे दुःख हलके करण्यास सहाय्य करणे आवश्यक आहे. राजाला जाऊन सांग की मला प्रेम उणे पडले म्हणून किंवा मी क्रोधवश कोणाचाही त्याग केला नाही. मला स्वर्गाची अभिलाषाही नाही. मी अशा प्रकारे गृहत्याग केल्यामुळे त्यांनी शोक संतप्त होऊ नये. संयोग कितीही दीर्घकालीन असो त्याची परिणती एक दिवस वियोगच होणार आहे. हे फार मोठं वाक्य आहे. संयोग कितीही दीर्घकालीन असो त्याची परिणती एक दिवस वियोगच होणार आहे. म्हणजे आपण कितीही एकमेकांना भेटलो, आपण कितीही एकमेकांसोबत असलो तरी त्याचा शेवट एक ना एक दिवस हा वियोगातच होणार आहे. त्यांना आपल्यापासून दूर व्हावंच लागणार आहे. ही एक जीवनातली अतिशय महत्वाची सत्यता सिद्धार्थाने आपल्या या वाक्यातून सांगितलेली आहे. वियोग अपरिहार्य आहे तर आप्तसुखियांचा वियोग वारंवार होणार नाही ते कसे शक्य आहे? माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीचे अनेक वारसदार पुढे येतात, परंतु त्याच्या गुणाचा वारसा सांगणारे या पृथ्वीतलावर क्वचितच आढळतात, कदाचित अस्तित्वातच नसतात. म्हणजे पैशावर वारसा सांगणारे खूप लोक मिळतात, संपत्तीवर वारसा सांगणारे खूप लोक मिळतात, परंतु त्याच्या गुणाचा वारसा जपणारे सांगणारे कोणीही मिळत नाहीत, असं या ठिकाणी सिद्धार्थ म्हणतो. राजा माझा पिता, त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. राजा कदाचित म्हणेल की तो चुकीच्या वेळी आम्हाला सोडून गेला, परंतु कर्तव्य पालनासाठी कोणतीही वेळ ही चुकीची वेळ नसते. माझ्या मित्रा, तू या आणि अशाच शब्दांनी राजाचे सांत्वन करशील काय? तू असे प्रयत्न करशील काय की ज्यामुळे राजाला माझे स्मरणही होणार नाही? होय होय, जाऊन माझ्या मातेला सांग, पुन्हा पुन्हा सांग की मी तिच्या प्रेमाचा वात्सल्याचा स्वीकार करण्यास अपात्र ठरलो. ती श्रेष्ठतम माता आहे, तिचे श्रेष्ठत्व शब्दापलीकडचे आहे. हे शब्द ऐकून छन्न दुःखाने वेडापिसा झाला आणि दोन्ही हात जोडून जेव्हा बोलण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा त्याचा कंठ दाटून आला होता. तुम्ही आपल्या आप्तसुखियांच्या दुःखाचे कारण आहात हे पाहून हे स्वामी, माझ्या मनाची स्थिती पंकसागरात रुतलेल्या हत्तीसारखी झाली आहे. तुमचा हा वज्रकठोर निर्धार पाहून कोणाच्या नेत्रात अश्रू येणार नाहीत, यामुळे तर पाषाण हृदयालाही पाझर फुटेल. मग स्नेहसिक्त हृदयाची काय कथा? कोठेही राजप्रसाद योग्य कोमल काया, कोठे ऋषी वनातील तीक्ष्ण कुशाच्छादित भूमी. हे राजपुत्रा, तुमचा निर्णय माहीत झाल्यावरही मी स्वेच्छेने कपिल वस्तू नगरीच्या दुःखाचे कारण ठरू पाहणारा हा अश्व कसा परत नेऊ? नास्तिक जसा सद्धर्माचा त्याग करतो त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या पुत्राप्रती अति उदार असणाऱ्या स्नेहशील अशा वृद्ध राजाचा निश्चितच त्याग करणार नाही. आणि तुमची दुसरी माता, जिने तुम्हाला आपल्या अंगा खांद्यावर खेळविले वाढविले, ती तुमची माता. एखादा कृतज्ञ जसा आपल्या उपकारकर्त्याला विसरतो तसेच तुम्ही तुमच्या मातेला निश्चितच विसरणार नाही. आणि तुमची भार्या, जी सर्व गुण संपन्न आहे, ती श्रेष्ठ कुलोत्पन्न आहे, जी आपल्या पतीप्रती पूर्णपणे समर्पित आहे, जी पुत्रवती आहे, निश्चितच तुम्ही असाच तिचा त्याग करणार नाही. तुम्ही सर्वांच्या आदरास पात्र आहात, तुम्ही धर्मपालक आहात, तुम्ही यशचिंतक आहात.
म्हणूनच एखादा उधळ्या आपल्या मौल्यवान संपत्तीची विल्हेवाट लावतो तसे तुम्ही यशोधराच्या तान्या पुत्राचा त्याग करणार नाही. जरी तुम्ही तुमचे राज्य आणि आप्तसौखीयांचा त्याग करावयाचा निर्धार केला असेल तरी हे स्वामी तुम्ही माझा त्याग करणार नाही, कारण तुमचे चरण हेच माझे आश्रयस्थान आहे. तुम्हाला मागे सोडून मी दग्ध हृदयाने नगरात परत जाऊच शकत नाही. तुमच्याशिवाय मी नगरात गेलो तर राजा मला काय म्हणेल, किंवा मी जाऊन तुमच्या भार्येला कोणती शुभवार्ता कथन करू. छन्न पुढे म्हणाला, तुम्ही सांगितल्याप्रमाणे जरी मी तुमच्या अवगुणांचे वर्णन राजाकडे केले तरी त्याचा कोण विचार करणार, त्यावर कोण विश्वास ठेवणार. हृदय लज्जेने विदीर्ण झाले आणि जेव्हा गळून पडली तरीही तुमचे अवगुण कथन करण्याचे धाडस मी केलेच तर कदाचित राजाला ते आवडणारच नाही. तुम्ही वात्सल्याची प्रतिमा आहात. तुमचे हृदय म्हणजे दयेचा जणू सागरच. अशा तुम्हाला जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांचा त्याग करणे उचित नाही. कृपया माझ्यावर दया करा आणि माघारी फिरा. छन्नाचे विलापपूर्ण असे उद्गार ऐकून सिद्धार्थ गौतम मृदू स्वरात उत्तरला, छन्ना, माझ्यापासून विलग होण्यामुळे होणाऱ्या या दुःखाचा त्याग कर. अनेक जन्म घेणाऱ्या पार्थिव शरीरधारी प्राण्यांसाठी वियोग आणि परिवर्तन अपरिहार्य आहे. स्नेहवश मी माझ्या आप्तसखियांचा त्याग केला नाही तरी मृत्यू आमचा वियोग घडवून आणणारच आहे आणि त्यावेळी आम्ही असहाय्य असू. आणि माझी माता वेदनाने विवल होऊन जिने मला जन्म दिला ती माझी माता तिच्या संबंधात आज तरी कोठे आहे आणि माझ्या संबंधात आज ती कोठे आहे. ज्याप्रमाणे संध्याकाळी पक्षी आश्रयासाठी आपापल्या झाडावर एकत्र येतात आणि सकाळ झाली की पुन्हा झाड सोडून जातात, तसेच मनुष्य प्राण्याचेही आहे. त्यांच्या मिलनाची समाप्ती ही वियोगातच होते. ज्याप्रमाणे आकाशातील मेघ पुनर्वियोगासाठीच एकत्र येतात तसेच प्राणी मात्रांचेही आहे मिलन आणि वियोग. हे जग याच प्रकारे एक दुसऱ्यांची वंचना करीत गतिमान होत असते. म्हणूनच मिलन समयी जी व्यक्ती वस्तू आपली मानणे म्हणजे आत्मवंचनाच होय. हे असे आहे. म्हणून माझ्या मित्रा, दुःखी होऊ नको. तू परत जा. परत गेल्यावरही तुझा स्नेह कायम राहिलाच तर तू माझ्याकडे परत ये. परंतु तुला प्रथम परत जाणे आवश्यक आहे. मला दोष न देता कपिलवस्तूच्या लोकांना सांग, तुम्ही त्याच्याविषयी मोहममतेचा त्याग करा, कारण त्याचा संकल्प दृढ आहे. स्वामी आणि सेवकाचा हा संवाद ऐकून कंथकाने त्या राजसी अश्वाने जिव्हेने सिद्धार्थाचे चरण स्पर्शिले आणि त्याच्या चरणावर उष्ण अश्रू गाळले. ज्याच्या हाताची बोटे सूक्ष्म तंतूंनी जुळलेली आहेत, ज्याच्या तळहातावर मंगल स्वस्तिक आहे, ज्याच्या तळहाताचा मध्यभाग अंतर्गोल आहे, अशा गौतमाने स्वहस्ते कंथकाला थोपटले आणि मित्रासारखे संबोधले. कंथका, अश्रू गाळू नकोस. हे दुःख सहन कर. तुझ्या श्रमाला निश्चितच गोड फळे येतील. छन्न समजून चुकला की वियोगाची घटका जवळ आली आहे, म्हणून त्याने वल्कल वस्त्रे धारण केलेल्या गौतमाला आदराने प्रणाम केला. नंतर गौतमाने छन्न आणि कंथक यांचा निरोप घेतला आणि आपल्या मार्गाने प्रयाण केले. जेव्हा छन्नाने पाहिले की आपला स्वामी राज्यत्याग करून वल्कल वस्त्रे धारण करून ऋषीवनाकडे प्रयाण करीत आहे, तेव्हा त्याला राहवले नाही. त्याने दोन्ही बाहू उंचावून मोठ्याने आक्रोश करीत भूमीवर लोटांगण घातले. पुन्हा मागे वळून पाहिले, मोठ्याने विलाप केला. कंथकाला मिठीत घेतले आणि मोठ्या निराश मनाने दुःख व्यक्त करीत तो परतीच्या वाटेला लागला. परतीच्या वाटेवर मध्येच थांबून तो विचार करू लागला. कधी दुःखाने विवळत होता, कधी वाटेत अडखळत होता, तर कधी धरणीवर लोळण घेत होता. समर्पित स्नेहभावाचा परिणाम म्हणून तो भग्न हृदयाने वाटेत नाना कृती करीत होता. पण आपण काय करत आहोत याचे मात्र त्याला भान नव्हते. मित्रांनो, हा सिद्धार्थाचा गृहत्याग आहे. या गृहत्यागामध्ये आपण बघितलं की छन्न आणि सिद्धार्थाचा जो संवाद आहे हा अतिशय मोलाचा आणि महत्वाचा संवाद आहे. एक मित्र
दुसऱ्या मित्राला ज्या पद्धतीने समजावून सांगतो आणि मैत्री भावना निभावण्याचा प्रयत्न करतो, त्याचं हे इत्यंभूत वर्तन आहे. म्हणजे पिता पुत्राचे, आईचे मुलाचे, भावाभावाचे यांचे जे काही संबंध असतात, कदाचित ह्यामध्येही स्वार्थ आणि हेतू असतो. परंतु ज्या पद्धतीने हा जो छन्न आहे, हा सिद्धार्थावर जो प्रेम करत असतो, तो निस्वार्थी आणि निर्हेतुक मनाने करत असतो. ज्यावेळी सिद्धार्थ राजपुत्र होता, त्यावेळी कदाचित छन्नाला सिद्धार्थ काहीतरी देऊ शकला असता. परंतु ज्यावेळी सिद्धार्थ हा सगळं वैभव सोडलेला आहे, संपत्ती विहीन आहे, गृहहीन आहे, अशा वेळीही हा छन्न त्याच्यासोबत तेवढ्याच स्नेहभावाने, मैत्रीपूर्ण भावाने वागतो आणि त्याच्यासोबत कायम राहण्यासाठी प्रयत्न करतो. त्याला परत घरी आणण्यासाठी प्रयत्न करतो, त्याचा निर्णय मागे घेण्यासाठी प्रयत्न करतो. त्याप्रमाणे ते संवाद फार मौलिक संवाद आहेत की तू तुझ्या सर्व गुण संपन्न बायकोला सोडणार का? तू तुझ्या मुलाला सोडणार का? तू तुझ्या मातापित्याला सोडणार काय? तुझ्या आईला आजीने तुला अंगाखांद्यावर खेळवले, तू तिला सोडणार काय? अशा पद्धतीने एक 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 उपकाराची जाणीव ज्या काळात सिद्धार्थ मोठा होत होता, त्या सगळ्या काळात ज्या ज्या लोकांनी त्याला मोठा होण्यासाठी, तो चांगला होण्यासाठी प्रयत्न केले, त्यांची एक एक आठवण छन्नाने करून दिली आणि त्यांनी प्रयत्न केला की कशाही पद्धतीने सिद्धार्थ हा माघारी फिरला पाहिजे. परंतु सिद्धार्थाने दृढ निश्चय केला होता. तो आपल्या जे काही त्याने अभिवचन दिलं होतं, जे काही संघाच्या सभेत त्याने अभिवचन दिलं होतं, ते पालन करण्यासाठी तो कटिबद्ध होता आणि त्याचीच त्याने आठवण करून दिली. पुढे काय होते हे फार महत्वाचं आहे. छन्नाने कशा पद्धतीने विलाप केला हे आपण बघितलंच. तो वेळापिसा झाला होता, त्याला कळत नव्हतं की आपण काय करतो आहोत. तो लोळण घेतोय, तो विलाप करतोय, तो जोर जोराने ओरडतोय, तो आक्रोश करतोय, तो आक्रंदन करतोय, तो दुःख आवेगाने लोळतोय जमिनीवर. त्याला काय करतोय त्याला कळत नव्हतं. त्याचे पाय जड झाले होते, त्याला ठेचा लागत आहेत याचं सुद्धा त्याला भान नव्हतं. अशा पद्धतीनं छन्न हा चालला होता. मग छन्न काय झालं पुढे? जेव्हा त्याचा स्वामी त्याला सोडून गेला, तेव्हा छन्न अतिशय दुःखी झाला. परतीच्या वाटेवर आपला दुःख भार हलका करण्याच्या हेतूने तो हर प्रकारे प्रयत्न केला. त्याचे हृदय दुःखाने एवढे व्याकुळ झाले होते की कंथकासह जेवढे अंतर तो एका रात्रीत पूर्ण करीत होता, तेवढे अंतर चालावयास त्याला 8 दिवस लागले. येताना वाटेत तो निरंतर आपल्या स्वामीच्या अनुपस्थितीचाच विचार करीत होता. अश्वकंटक सुद्धा आतापर्यंत धैर्याने चालत होता. शेवटी तो थकून गेला, त्याचे अवसानच गळाले. अलंकाराने अलंकृत असूनही स्वामीच्या अनुपस्थितीमुळे त्याचे सौंदर्य लोप पावले. ज्या दिशेने त्याच्या स्वामीने प्रयाण केले, त्या दिशेकडे तोंड करून तो मोठ्याने खिंकाळू लागला. वाटेत जरी तो भुकेने तृष्णेने व्याकुळ झाला होता, तरी त्याने गवत किंवा पाण्याला स्पर्शही केला नाही. शेवटी ते दोघेही हळूहळू कपिलवस्तू नगरीत पोचले. गौतमाने नगरीचा त्याग केल्यानंतर ती वैरान वाटत होती. त्याची कलेवरे तर नगरीत पोचली, पण त्याचा जीव मात्र हरवला होता. सरोवरे पद्माच्छादित होती, वृक्षवल्ली पुष्पांनी बहरल्या होत्या, पण नागरिकांची हृदये मात्र अप्रसन्न होती. जेव्हा ते दोघेही निस्तेज मुख आणि नयनात अश्रू घेऊन हळूहळू नगरीत प्रवेश करत होते, तेव्हा त्यांना संपूर्ण नगरीच अंधारात न्हाली असे वाटले. गलित गात्र होऊन ते दोघेही परत आल्याचे पाहून शाक्य वंशाच्या मानबिंदू शिवाय ते परत आले आहेत हे लोकांनी जाणले. लोकांच्या नयनात पुन्हा एकदा अश्रू उभे राहिले. दुःखदग्ध होऊन विलाप करीत लोक छन्नापाठोपाठ जाऊ लागले आणि विचारू लागले, कोठे आहे राजपुत्र? कोठे आहे राजाचा पुत्र? कोठे आहे या राजाचा वंशाचा गौरव? त्याच्याशिवाय ही नगरी म्हणजे वनच होय, आणि जेथे आहे ते वन सुद्धा त्याच्या उपस्थितीने नगरी समानच होय. ज्या नगरात तो नाही त्या नगरीचे आम्हाला काही आकर्षण नाही. दुसरीकडे स्त्रियांनी आपापल्या घराच्या खिडक्यासमोर रांगा लावल्या, एक दुसरीला मोठ्याने सांगू लागल्या, राजपुत्र आला, राजपुत्र आला. पण जेव्हा त्यांना दिसले की अश्वाची पाठ मोकळीच आहे, तेव्हा त्यांनी पटापट खिडक्यांची कपाटे बंद केली आणि मोठमोठ्याने विलाप करू लागल्या.
शुद्धनाचे कुटुंब छन्न परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होते. स्वगृही परत येण्यासाठी छन्न गौतमाचे मन निश्चितच वळवू शकेल अशी त्यांना आशा होती. राजाच्या अश्वशाळेत प्रवेश केल्यानंतर कंतक मोठ्याने खिंकाळला. कदाचित त्या माध्यमातून तो आपले दुःख राजकुटुंबातील लोकांपर्यंत पोहोचवू इच्छित असावा. राजाच्या अंतपुरवासियांना असे वाटले की जेव्हा कंतक खिंकाळतो तेव्हा राजपुत्र निश्चितच परत आला असावा आणि अतिरेकाने शुद्ध हरवलेल्या स्त्रियांच्या नजरा आता आनंदाने राजपुत्राच्या शोधासाठी भिरभरू लागल्या. राजपुत्राचे दर्शन होईल या आशाने त्यांनी राजवाड्याबाहेर धाव घेतली, परंतु सर्वांच्या पदरी निराशाच आली. तेव्हा कंतक होता पण राजपुत्र मात्र नव्हता. गौतमीच्या दुःखाचे सर्व बांध फुटले. तिचे स्वतःवरील नियंत्रण संपले. ती मोठमोठ्याने विलाप करू लागली. तिला मूर्छा आली. अश्रुपूर्ण नयन आणि दुःखी वेदनाने ती वदली. ज्याचे बाहू लांब आहेत, चाल सिंहासारखी आहे, नेत्र वृषभासम आहेत, कांती सुवर्णाची आहे, वक्षस्थल रुंदी आहे, स्वर मेघगर्जनेसह आहे, अशा वीर पुरुषाचे आश्रमात वास्तव्य योग्य आहे काय? त्याच्यासारख्या गुणांची खाण असलेल्या या कर्मयोद्ध्याचं आम्हाला सोडून गेल्याने आता ही वसुंधराच आमच्या वास्तव्यासाठी योग्य नाही असे वाटते. आणि त्याची ती सुंदर पावले, पावलाच्या बोटातील सुंदर जाळे आणि नीलकमल पुष्पाच्छादित त्याच्या पावलांच्या टाचा आणि पावलांच्या मध्ये अंकित चक्रचिन्ह अशी पावले वनातील कठोर भूमीवर कशी चालतील? आणि तो देह राजमहालातील वास्तव्यासाठी राजशय्येवर निद्रा घेण्यासाठीच योग्य आहे असा तो देह, उंची वस्त्रप्रावरांनी आच्छादित असा तो देह, चंदनादी सुगंधित गंधाने युक्त असा तो देह, असा पौरुषयुक्त देह ऊन वारा पाऊस यापासून आरक्षित अशा वनात कसा निवास करू शकेल? ज्याला आपले कूळ, शील, वीर्य, ऊर्जा, विद्या, सौंदर्य आणि यौवनाचा अभिमान आहे, जो सतत वर्चस्वाचे दान करण्यातच धन्यता मानतो, ज्याने कधीही कोणालाही काही मागितले नाही, तो आता भिक्षा कशी मागेल? जो स्वच्छ सोनेरी शय्येवरच निद्राधीन होत असे, ज्याला मधुर वाद्य संगीतानेच जाग येत असे, असा तो माझा तपस्वी पुत्र आता केवळ एक वस्त्र अंथरून उघड्या धर्तीवर कसा निद्राधीन होईल? तिचा तो दुःखद विलाप ऐकून उपस्थित स्त्रियांनी विलाप केला. स्त्रियाही दुःखी झाल्या. त्या एक दुसरीला बाहूत घेऊन विलाप करू लागल्या. एखाद्या पुष्पांनी बहरलेल्या वेलीला हरवल्यावर तिला एखाद्या पुष्पांनी बहरलेल्या वेलीला हलवल्यावर पुष्पांनी मधुर स्रवाचा वर्षाव करावा, तसे त्यांच्या नेत्रातून अश्रू गळू लागले. नंतर यशोधरा तिनेच आपल्या गृहत्यागाची अनुमती दिली हे विसरून दुःखी होऊन धरणीवर लोळण घेऊन विलाप करू लागली. मी त्याची विधिवत भार्या असताना त्याने माझा त्याग केलाच कसा? त्याने मला विधवा म्हणून कसे सोडून दिले? आपल्या भार्येचा, आपल्या मुलाला त्याने सोडून दिलेच कसे? आपल्या भार्येला आपल्या नूतन जीवनाची भागीदार म्हणून त्याला सहज स्वीकारता आले नसते काय? असे प्रश्न ते विचारू लागले. मला स्वर्गाची अपेक्षा नव्हती. माझ्या प्रियकराने मला या जगी तर नाहीच नाही, परंतु दुसऱ्या जगातही मला सोडून जाऊ नये एवढीच माझी इच्छा होती. मी कदाचित त्या विशालाक्ष तेजस्वी स्मितवदनाकडे पाहण्यायोग्य नसेनही, पण बिचाऱ्या राहुलचा काय दोष? आपल्या पित्याच्या मांडीवर खेळायचा त्याला अधिकार नाही काय? अरे रे, त्या वीर पुरुषाचे सौंदर्य जरी कोमल भासत असले तरी हृदय मात्र वज्रासम कठीण आहे. तो पराकोटीचा निर्दयी आहे, अन्यथा तो आपल्या बोबड्या बोलाने शत्रूलाही जिंकू शकेल. अशा आपल्या पुत्राला सोडून कसा जाऊ शकेल? माझे हृदय कठोर आणि कठीणच असावे. ते पाषाणाचे बनले असावे किंवा लोहाचे तरी बनले असावे. म्हणूनच माझे स्वामी मला सोडून वनात गेले तरी ते भंग पावले नाही. माझे स्वामी आपले राजवैभव त्यागून मला अनाथ करून गेले असतानाही ते भंग पावले नाही. परंतु मी तरी आता काय करू? माझे दुःख एवढे विशाल आहे की ते आता माझ्याने सहन होत नाही. यशोधरेने दुःखाने आपला संयम गमावावा. ती मोठ्याने
विलाप करू लागली. तशी ती स्वभावताच आत्मसंयमी होती, परंतु दुःखच एवढे मोठे होते की तिला आपला संयम राखता आला नाही. यशोधरेला भूमीवर लोळण घेताना, मोठ्याने आक्रोश करताना, विलाप करताना आणि दुःखोद्गार व्यक्त करताना पाहून उपस्थित स्त्रियाही विलाप करू लागल्या. कमलपुष्पांना मुसळधार पावसाने झोडपून काढावे तशा त्यांच्या नेत्रातून अश्रूंचा पूर वाहू लागला. छन्न आणि कंटक परत आले हे पाहून आणि त्यांच्या पुत्राचा दृढ संकल्प ऐकून शुद्धोधनाच्या हृदयावर मोठा आघात झाला. पुत्रवियोगाच्या दुःखाने विचलित झालेल्या शुद्धोधनाने आपल्या सेवकांच्या सहाय्याने आपल्या अश्रुपुरीत नेत्रांनी क्षणभर अश्वाला निरखून पाहिले आणि भूमीवर लोळण घेऊन विलाप करू लागला. त्यानंतर शुद्धोधन उठला, मंदिरात गेला, प्रार्थना केली, धर्मविधी पार पाडले आणि पुत्र सकुशल परत यावा यासाठी नवस केला. अशा प्रकारे शुद्धोधन, गौतमी, यशोधरा यांचा जीवनक्रम सुरू राहिला. ते एक दुसऱ्याला विचारित, किती दिवस हे देवा, किती दिवस आम्ही पुन्हा काय त्याला पाहू शकू. अशा प्रकारे हा भाग इथे संपला. अशा प्रकारे हा विलाप होता जो त्याच्या माता पिता, नगरातील स्त्रिया, नगरातील पुरुष आणि यशोधरेने केला. असाच विलाप करत करत ते एक एक दिवस मोजत राहिल्या, कंठत राहिल्या की केव्हा आपण आता सिद्धार्थाला पुन्हा एकदा बघू. इथेच थांबूयात. धन्यवाद. जय भीम, जय भारत.